नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रायसेसची व्हिडिओ लेक्चर सिरीज आपली चालू आहे आणि त्याच्यामध्ये मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एखादा मॅट्रिक्स दिला असेल स्क्वेअर मॅट्रिक्स तर त्याची रँक कशी फाइंड करायची किंवा स्क्वेअर मॅट्रिक्सपेक्षा वेगळा असला तरी त्याची रँक कशी फाइंड करायची आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स काही जर दिले असतील तर त्याचं सोल्युशन कसं काढायचं by matrix inversion method. Solution of simultaneous equation by matrix inversion method. इनव्हर्स मॅट्रिक्सचा इनव्हर्स वापरून सायमल्टेनियस इक्वेशन कशी सॉल्व्ह करायची हे आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय, मग त्याचं सोल्युशन म्हणजे काय ते आपण बघू. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय, आता क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय असतं. क्वाड्रेटिक इक्वेशन तर व्हेरिएबल एकच असतो, म्हणजे सपोज एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. व्हेरिएबल तोच आहे एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या असतात. व्हेरिएबल जर तोच सेम असेल तर ते झालं क्वाड्रेटिक इक्वेशन. आता हे जर इक्वेशन आपण बघितलं a1x प्लस b1y प्लस c1z इज इक्वल टू 0. आता यात बघा एक्स एक व्हेरिएबल आहे, वाय दुसरं व्हेरिएबल आहे, झेड तिसरं व्हेरिएबल आहे आणि त्याचे हे कॉन्स्टंट किंवा कोएफिशियंट्स आहेत. ओके, तर आता हे असे जर वेगवेगळे व्हेरिएबल्स असतील तर त्या इक्वेशन्सला काय म्हणायचं, सायमल्टेनियस इक्वेशन. मग आता अशी जर सिस्टीम दिली असेल इक्वेशन्सची, 3-4 इक्वेशन दिले असतील आणि ते सॉल्व्ह करायचे असतील तर त्याला पहिली मेथड आहे मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. क्रॅमर्स रूल एक आपण तुम्ही शिकला असाल 10वीला किंवा 9वीला. 3 सायमल्टेनियस इक्वेशन जर सोडवायचे असतील 1 2 किंवा 3 2 किंवा 3 तर क्रॅमर्स रूल सुद्धा आपण वापरू शकतो. पण आता क्रॅमर्स रूल सुद्धा वापरून आपण सायमल्टेनियस इक्वेशन सोडवणार आहे. पण पहिल्यांदा मी काय घेतले, मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडनं कसं सॉल्व्ह करायचं, कारण आपण इनव्हर्स फाइंड केलेला आहे याच्या आधी. इनव्हर्स कसा काढायचा वगैरे ते सगळं आपण पाहिलेलं आहे. ते जर तुम्हाला माहीत नसेल तर माझं व्हिडिओ लेक्चर आहे इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ॲडजॉईंट मेथड, ते तुम्ही जाऊन बघू शकता. किंवा दुसऱ्या पण मेथडनं इनव्हर्स आपण काढलेलं आहे, ती सुद्धा मेथड तुम्ही जाऊन बघू शकता. तर आता सायमल्टेनियस इक्वेशन्स कसे नक्की त्याचं सोल्युशन फाइंड करायचं. सोल्युशन म्हणजे काय, एक्स वाय आणि झेडच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या, सिम्पल. मग आता ते कसं करायचं ते बघा. सपोज इक्वेशनची सिस्टीम दिलेली आहे आपल्याला. सपोज a1x प्लस b1y प्लस c1z इज इक्वल टू समथिंग d1. त्यानंतर a2x प्लस b2y प्लस c2z इज इक्वल टू d2 and a3x प्लस b3y प्लस c3z इज इक्वल टू सपोज d3. अशी 3 इक्वेशन्स आहेत. 3 व्हेरिएबल्स किंवा 3 अननोन्स आहेत. हे बाकी सगळे कॉन्स्टंट्स असणार आहेत. फक्त 3 अननोन आहेत, एक्स वाय आणि झेड, आणि 3 इक्वेशन आहेत. 3 इक्वेशन मिळून सोडवायचे आणि त्याचं सोल्युशन काय, एक्स इज इक्वल टू डॉट डॉट, वाय इज इक्वल टू डॉट डॉट, झेड इज इक्वल टू डॉट डॉट. आता ही इक्वेशन्स पहिल्यांदा ax इज इक्वल टू बी या फॉर्ममध्ये लिहायची. म्हणजे आता ए म्हणजे काय, तर या एक्स वाय झेडच्या कोएफिशियंटचा मॅट्रिक्स, कोएफिशियंट मॅट्रिक्स म्हणायचं त्याला. ए मॅट्रिक्स काय येणार, a1 b1 c1, a1 b1 c1, a2 b2 c2, a2 b2 c2, a3 b3 c3, a3 b3 c3. हा झाला ए मॅट्रिक्स. एक्स मॅट्रिक्स म्हणजे काय, या अननोनचा मॅट्रिक्स म्हणजे एक्स वाय झेड. आणि इज इक्वल टू काय, बी मॅट्रिक्स. बी म्हणजे काय, कॉन्स्टंट्सचा मॅट्रिक्स. याला व्हेरिएबल कोणतंही म्हणजे एक्स वाय झेड या व्हेरिएबलपैकी कोणतंही व्हेरिएबल याला मल्टिप्लाय नाही, म्हणजे हे काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. कॉन्स्टंटचा एक मॅट्रिक्स d1 d2 आणि d3. राईट. तर या फॉर्ममध्ये पहिल्यांदा लिहून घ्यायचं.
आणि आपल्याला फायनल आता हा फॉर्म कन्वर्ट करत करत जायचं आणि आपल्याला फायनल काय पाहिजे. आता बघा हे इक्वेशन मी इथं घेतो AX इज इक्वल टू बी, याला दोन्ही बाजूला मी A इनवर्सनं मल्टिप्लाय करतो म्हणजे A इनवर्स A एक्स इज इक्वल टू A इनवर्स B. आता A इनवर्स इंटू A काय असतं I युनिट मॅट्रिक्स आणि इंटू हा एक्स इज इक्वल टू A इनवर्स B. आता I इंटू एक्स युनिट मॅट्रिक्स इंटू दुसरा कुठला मॅट्रिक्स म्हणजे तो दुसरा मॅट्रिक्स असतो म्हणजे I इंटू एक्स केलं तर एक्स येणार इज इक्वल टू I इंटू ए केलं तर ए येणार. ओके एक्स इज इक्वल टू काय राहिलं मग A इनवर्स इंटू बी. मग या फॉर्ममध्ये हा मॅट्रिक्स कन्वर्ट करायचा. आता एक्स म्हणजे काय आपल्याला माहित आहे XYZ, बी म्हणजे काय माहित आहे D1 D2 D3, राहिलं फक्त काय A इनवर्स, तो आपल्याला फाइंड करावा लागेल. A इनवर्स म्हणजे कुणाचा इनवर्स, या A मॅट्रिक्सचा इनवर्स. हा A मॅट्रिक्स आहे याचा इनवर्स फाइंड करायचा आणि तो इथं टाकायचा इंटू त्याला हा B मॅट्रिक्स आणि इकडं इक्वल साईनच्या इकडं हा X मॅट्रिक्स इथं शिल्लक राहिला. मग या फॉर्ममध्ये आपल्याला आन्सर फाइंड करायचे आहेत. आता या टाईपनं मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडनं कसे इक्वेशन सॉल्व करायचे, प्रॉब्लेम 1 2 3 आपण सोडवूया. प्रॉब्लेम सोडवले की तुम्हाला क्लिअर आयडिया येईल. ओके बघा मित्रांनो, असा प्रॉब्लेम दिलेला आहे, सॉल्व द इक्वेशन्स युजिंग मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड असं म्हणलं असेल तरच ही मेथड तुम्हाला वापरायची. 3 इक्वेशन दिले, 3 अननोन आहेत एक्स वाय आणि झेड. पहिल्यांदा या फॉर्ममध्ये आपण लिहून घेऊया AX इज इक्वल टू बी म्हणजे A मॅट्रिक्स कोणता, एक्स कोणता, बी कोणता ते आपल्याला कळेल. A म्हणजे काय या व्हेरिएबलच्या कोइफिशियंटचा मॅट्रिक्स. एक्सचा कोइफिशियंट आहे इथं 1, इथं आहे 3, 2, 3, -2, +5, 2, -3, +6. एक्स मॅट्रिक्स काय व्हेरिएबलचा एक्स वाय आणि झेड, एक्स वाय झेड आणि इज इक्वल टू बी मॅट्रिक्स म्हणजे या कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स 6 5 आणि 7, 6 5 7 राईट. आता ए मॅट्रिक्स म्हणजे हा मॅट्रिक्स आहे, एक्स म्हणजे हा मॅट्रिक्स आहे आणि बी म्हणजे हा मॅट्रिक्स आहे. आपल्याला पाहिजे कोणत्या फॉर्ममध्ये, एक्स इज इक्वल टू A इनवर्स इंटू बी. मग त्यासाठी A इनवर्स आधी फाइंड करावा लागेल. मग आता A मॅट्रिक्स हा घेऊया, त्याचा इनवर्स फाइंड करूया. इनवर्स कसा फाइंड करायचा, ॲडजॉईंट मेथडनं सपोज फाइंड करायचं असेल तर ॲडजॉईंट आधी काढावं लागेल. ॲडजॉईंटसाठी कोफॅक्टर्स काढावे लागतील, त्याचा ट्रान्सपोज म्हणजे ॲडजॉईंट मॅट्रिक्स. नंतर डिटर्मिनंट फाइंड करावा लागेल आणि ॲडजॉईंट डिवायडेड बाय डिटर्मिनंट A म्हणजेच असतो A इनवर्स. पहिल्यांदा कोफॅक्टर्स फाइंड करूया. A1 1. आता शॉर्टमध्ये कोफॅक्टर्स फाइंड करतो. हे 1 + 1 2 आहे म्हणजे +1 आणि इंटू मायनर एचा मायनर. आता हे 1 सोडलं मायनर -2 इंटू 6 -12 आणि -5 इंटू -3 -15 -15 म्हणजे +15. त्यानंतर इज इक्वल टू काय होणार 1 इंटू हे -12 + 15 +3 येणार, +3 इंटू 1 +3. त्यानंतर A12 1 + 2 3 म्हणजे इथं -1 येणार. हे कसं फाइंड करायचं डिटेलमध्ये, त्यासाठी तुम्ही ॲडजॉईंट कसा काढायचा किंवा इनवर्स कसा काढायचा ॲडजॉईंट मेथडनं ते 2 व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही बघा. 1 + 2 विषम असेल तर हे -1 घ्यायचं, सम असेल तर +1 घ्यायचं. सिम्पल, हे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट. विषम आहे 1 + 2 3 येते, 3 विषम संख्या आहे किंवा ऑड संख्या आहे. ऑड संख्या असेल तर -1 घ्यायचं, इवन असेल तर +1 घ्यायचं. बघा -1 इंटू आता 1 2 म्हणजे हा इलिमेंट आहे त्याचा मायनर, हे हा रो हा कॉलम सोडायचा, 6 × 18 आणि वजा 5 × 2 = 10. आता 18 - 10 किती येणार +8 +8 - 1 -8. त्यानंतर A13 1 + 3 4 समसंख्या आहे किंवा इवन आहे म्हणजे +1 इंटू आता 1 3 म्हणजे हा एलिमेंट, हा रो हा कॉलम सोडायचा,
3 त्रिक वजा 9 वजा आहे, वजा 3 इंटू 3 वजा 9 मायनस 2 इंटू -2 -4 -4 प्लस 4 इज इक्वल टू -9 प्लस 4 काय येणार -5. बघा कॅल्शिट टाकून बघायचं -5 इंटू 1 -5. त्यानंतर A21 2 प्लस 1 3 ऑड संख्या आहे म्हणजे -1 इंटू आता 2 1 म्हणजे हा एलिमेंट दुसरा रो पहिला कॉलम 2 1 मग हा रो सोडायचा हा कॉलम सोडायचा 6 त्रिक 18 मायनस 3 दुनी 6 पण -6 आहे 3 दुनी -6 मायनस प्लस 6 इज इक्वल टू किती येणार 18 आणि 6 24 24 इंटू -1 -24. त्यानंतर A22 2 प्लस 2 4 म्हणजे प्लस 1 इंटू आता 2 2 म्हणजे हा एलिमेंट आहे हा रो हा कॉलम सोडायचा 1 इंटू 6 मायनस 2 इंटू 2 4 6 मायनस 4 2 इंटू 1 2 सिम्पल आहे. A23 इज इक्वल 2 प्लस 3 5 ऑड म्हणजे -1 इंटू 2 3 म्हणजे हा एलिमेंट हा रो हा कॉलम सोडा -3 इंटू 1 -3 मायनस 3 इंटू 2 6 -3 -6 -9 इंटू प्लस -1 प्लस 9. त्यानंतर A31 3 प्लस 1 4 म्हणजे प्लस 1 इंटू 3 1 म्हणजे हा एलिमेंट हा रो हा कॉलम सोडा 5 त्रिक 15 मायनस 2 इंटू -2 -4 -4 म्हणजे प्लस 4 इज इक्वल टू 15 आणि 4 19 इंटू 1 19. त्यानंतर A32 3 प्लस 2 5 म्हणजे -1 इंटू 3 2 म्हणजे हा एलिमेंट हा रो हा कॉलम सोडा 5 1 5 मायनस 2 इंटू 3 6 5 मायनस 6 -1 इंटू -1 -1 इंटू -1 प्लस 1. त्यानंतर A33 इज इक्वल टू 3 प्लस 3 6 इवन आहे म्हणजे प्लस 1 इंटू 3 म्हणजे हा एलिमेंट हा रो हा कॉलम सोडा -2 इंटू 1 -2 मायनस 3 इंटू 3 9 -2 -9 -11 इंटू प्लस 1 म्हणजे -11 झालं. सगळे कोफॅक्टर्स आपण फाइंड केले. आता कोफॅक्टरचा मॅट्रिक्स लिहूया. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इज इक्वल टू काय असतो A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 क्रमानं आपण काढले त्या क्रमानं लिहूया. रो प्रमाणे रो आहेत 3 - 8 - 5 3 - 8 - 5 -24 2 आणि 9 19 1 आणि -11 त्या जागेवर सगळे एलिमेंट लिहिले. हा झाला कोफॅक्टरचा मॅट्रिक्स. आता याचा जर ट्रान्सपोज घेतला तर काय येतो आपल्याला ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. म्हणजे ॲडजॉइंट ए काय येणार ॲडजॉइंट ए इज इक्वल टू याचा ट्रान्सपोज घ्यायचा रो आहेत त्याचे कॉलम करायचे पहिला रो पहिला कॉलम 3 वजा 8 वजा 5 दुसरा रो दुसरा कॉलम -24 2 9 तिसरा रो तिसरा कॉलम 19 1 वजा 11 झालं. हा काय झाला ॲडजॉइंट ए. आता इनव्हर्स काढायसाठी आपल्याला अजून डिटर्मिनंट फाइंड करावा लागेल. ए मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट ए मॅट्रिक्स हा घ्यायचा नाही हा आपला ए मॅट्रिक्स आहे याचा डिटर्मिनंट फाइंड करायचा. आता डिटर्मिनंटमध्ये पहिल्यांदा 1 3 2 3 वजा 2 5 आणि 2 वजा 3 आणि 6 याचा डिटर्मिनंट म्हणजे बघा 1 -2 इंटू 6 -12 मायनस 5 त्रिक 15 वजा 15 5 त्रिक वजा 15 वजा अधिक होणार इथं 15
बरोबर. त्यानंतर याला मायनस साईन, याला प्लस, प्लस मायनस प्लस, याला मायनस साईन 3, 3च्या ब्रॅकेटमध्ये हा रो हा कॉलम सोडा, 6 त्रिक 18 मायनस 5 दोन्ही 10 आणि प्लस पुढं 2, 2चा रो सोडा कॉलम सोडा, 3 त्रिक वजा 9 मायनस साईन आहे आणि मायनस -2 × 2 -4 मायनस -4 + 4 म्हणजे इज इक्वल टू किती येणार 1 × -12 + 15 + 3, त्यानंतर -3 × 18 + 10 + 8 आणि +2 × -9 + 4 -5 म्हणजे किती येणार 3 × 1 3 -8 × 3 24 आणि प्लस हे मायनस होणार 2 × 5 10 -10. आता 3 × 3 - 24 किती येणार 3 - 24 -21 -21 आणि -10 म्हणजे -31. डिटर्मिनंट ए किती आला -31. मग ए इनवर्स काय येईल ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉईंट ए. आता 1 डिटर्मिनंट ए किती आहे -31 इंटू ॲडजॉईंट ए काय आहे हा मॅट्रिक्स ॲडजॉईंट ए 3 -24 19 -8 2 1 -5 9 -11 हा आला ए इनवर्स. आत्ताशी ए इनवर्स आला. आता आपल्याला काढायचं आहे काय एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी या फॉर्ममध्ये लिहायचं आणि एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू फाईंड करायचं. आपलं इक्वेशन काय एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी. एक्स म्हणजे काय एक्स वाय झेड इज इक्वल टू ए इनवर्स इथं आपण फाईंड केलेलं आहे. तर ए इनवर्स काय हे मायनस आता मी वर लिहितो -1/31 आणि ए इनवर्सचा मॅट्रिक्स 3 -24 19 -8 2 1 -5 9 आणि -11 आणि इंटू त्याला बी मॅट्रिक्स. बी म्हणजे हा बी मॅट्रिक्स आहे 6 5 आणि 7 6 5 7. आता या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हे कॉन्स्टंट आहे तो बाहेरच ठेवूया, या दोन्हीचं आधी मल्टिप्लिकेशन करू मग त्या कॉन्स्टंटना आतमध्ये मल्टिप्लाय करू. बघा दोघांचं मल्टिप्लिकेशन -1/31. आता मल्टिप्लिकेशन आन्सर मॅट्रिक्सची ऑर्डर किती येणार हा आहे 3/3 मॅट्रिक्स आणि हा आहे 3/1 मॅट्रिक्स. 3ला 3 गेलं 3/1 मॅट्रिक्स येणार म्हणजे 3 रो आणि एकच कॉलम म्हणजे 3 व्हॅल्यू येणार. आता बघा हा रो हा कॉलम 3 × 6 6 त्रिक 18 मायनस इथं मायनस साईन आहे नाहीतर प्लस साईन असतं पण इथं मायनस असल्यामुळं मायनस प्लस -24 × 5 -120 24 × 5 120 आणि प्लस आता 19 × 7 19 × 7 9 7 63 6 7 1 7 7 आणि 6 13 133. कॅल्शीवर करा सरळ. माझ्याकडे आता कॅल्शी हातामध्ये नाही त्यामुळे मी असं करतो. तुम्ही सरळ कॅल्शी टाका कॅल्शी देते. ओके हा पहिला रो झाला. आता दुसरा रो हा कॉलम -8 × 6 -48 प्लस 2 × 5 10 प्लस 1 × 7 7 राईट. त्यानंतर तिसरा रो आणि हा कॉलम -5 × 6 -30 9 × 5 प्लस 45 आणि -11 × 7 -77 राईट. इकडं आहे एक्स वाय झेड. मग हे किती येणार -1/31 हे किती येते -18 133 मधून 120 गेलं किती येणार 133 -120 3 1 0 म्हणजे -13 आहेत सॉरी +13 आहेत. 133 मोठं आहे त्यामुळे +13 राहते. मग 18 + 13
18 + 13, 8 आणि 3 11 आणि 31 राहते. त्यानंतर -48 + 10 -38, -38 + 7 -31. कॅल्शियम टाका सरळ हे म्हणजे ॲक्युरेटच येणार तुमचं. -30 + 45 किती +15, +15 - 77, +15 - 77 -62 येणार. ओके. आता या -31 आपण आतमध्ये मल्टिप्लाय करूया. -1/31 म्हणजे काय येणार मॅट्रिक्समध्ये 31/-31 म्हणजे थोडक्यात हे वजा साईन सकट 31 आत जाणार आणि ते डिवाइडला आहे त्यामुळं प्रत्येक एलिमेंटला डिवाइड होणार. 31/-31 इथं -31/-31 आणि इथं -62/-31. आता 31/-31 काय येणार -1, -31/-31 +1 आणि -62/-31 +2. कॅल्शियममध्ये टाकून बघा या व्हॅल्यू येतात का. एक्स, वाय आणि झेड हा वेक्टर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आहे -1, वायची व्हॅल्यू आहे 1 आणि झेडची व्हॅल्यू आहे 2. म्हणजे सोल्युशन असं आहे एक्सची व्हॅल्यू आहे -1, वायची व्हॅल्यू आहे 1 आणि झेडची व्हॅल्यू आहे 2. तर ही मेथड आहे मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन्स. 3 सायमल्टेनियस इक्वेशन्स दिली होती. या मेथडनं आपण फाइंड करू शकतो. ओके. अजून 1-2 एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहोत.